नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, YC एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 17 मार्च 2025 रोजी होणारा भूगोल विषयाचा पेपर पाहणार आहोत। हा पेपर 40 गुणांसाठी आहे। वेळ 2 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, अचूक पर्याय निवडा व विधाने पुन्हा लिहा। 4 गुण, जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने टिंबटिंब या देशाकडे पाहिले जाते। उत्तर ब्राझील। हिमालयाची सर्वात दक्षिणेकडील रांग शिवालिक ही आहे। भारतात 500 मिलीमीटरपेक्षा कमी पर्जन्याच्या प्रदेशात टिंबटिंब वने आढळतात। काटेरी व झुडपी वने। ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढळते। विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये उत्तर लिहित असताना संपूर्ण वाक्य लिहायचं आहे। आता पुढील प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 2, योग्य क्रम लावून साखळी पूर्ण करून लिहा। 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। भारतातील प्राकृतिक भूरूपे उत्तरेकडून दक्षिणेकडे। अगोदर आपण 4 हे उपप्रश्न वाचन करूया आणि पुढे उत्तरे पाहूया। दुसरा पहा आकडा, ब्राझीलमधील प्राकृतिक भूरूपे वायव्येकडून आग्नेयेकडे। तिसरा, लोकसंख्या वितरण चढत्या क्रमाने राज्यांची नावे लिहा। चौथा, ब्राझीलमधील पावसाचे प्रमाण उतरत्या क्रमाने लिहा। या 4ही उपप्रश्नांची पुढे उत्तरे दिलेली आहेत, ते आपण पाहूया। 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। त्यातील पहिला पहा, भारतातील प्राकृतिक भूरूपे उत्तरेकडून दक्षिणेकडे। उत्तर हिमालय पर्वत, उत्तरेकडील मैदान, विंध्य पर्वत, सातपुडा पर्वत, दख्खनचे पठार। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, गियाना उच्चभूमी, ॲमेझॉन नदी खोरे, ब्राझील उच्चभूमी, अजस्त्र कडा। तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश। चौथ्या प्रश्नाचं उत्तर, रोराइमा, ॲमेझॉनास, रिओ ग्रांडे दो सुल, पर्नांबिको। प्रश्न क्रमांक 3, चुकी बरोबर सांगा व चुकीचे विधाने दुरुस्त करा। कोणतेही 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। प्रश्न पहा, क्षेत्रभेटी दरम्यान पर्जन्यमानातील फरक वनस्पतींवरून लक्षात येत नाही। ब्राझील हा देश सुमारे 1.5 शतक पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता। अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील भाग गंगा नदीच्या खोऱ्यातील मैदानी प्रदेश आहे। भारतात उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना तापमान वाढत जाते। आता या प्रश्नांची उत्तरे पहा। पहिलं वाक्य चूक आहे, दुरुस्त करून पहा। क्षेत्रभेटी दरम्यान पर्जन्यमानातील फरक वनस्पतींवरून लक्षात येतो। दुसरं वाक्य चूक आहे, दुरुस्त वाक्य पहा। ब्राझील हा देश सुमारे 3 शतके पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता। तिसरं वाक्य ही चूक आहे। अरवली पर्वताच्या पूर्वेकडील भाग गंगा नदीच्या खोऱ्यातील मैदानी प्रदेश आहे। चौथं वाक्य बरोबर आहे। 5वं वाक्य चूक आहे। दुरुस्त केलेलं वाक्य व्हिडिओ स्टॉप करून पहा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा। कोणतेही 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। त्यातील पहिला, अवर्षण चतुष्कोन। दुसरा, प्रतिरोध पर्जन्याचा प्रदेश। तिसरा, सव्हाना। चौथा, कटिंगा म्हणजेच काटेरी झुडुपे। 5वा, जास्त लोकसंख्या घनतेचा प्रदेश आणि 6वा, दक्षिणेकडील मध्यम लोकसंख्या घनतेचा प्रदेश। इथे नकाशा दिलेला आहे आणि जे आपल्याला माहिती भरायला सांगितलेली आहे ती माहिती इथे भरून दिलेली आहे। झूम करून पाहूया। आकडे दिलेले आहेत इथं 1, 2, 3, 4, 5, 6। व्यवस्थित पहा, झूम करूया आपण दिसत नसेल तर। किंवा व्हिडिओमध्ये नाही दिसलं तर पुस्तकात पहा, कारण का अतिशय प्रश्न महत्त्वाचा आहे आणि या 6 घटकांची सूचीसुद्धा तयार करायची आहे। खाली इथे सूची करून दिलेली आहे 1, 2, 3, 4, 5, 6। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, खाली दिलेल्या नकाशाचे वाचन करा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। कोणतेही 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। नकाशा पहा। या नकाशावर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहेत। ईशान्य भारतातील लोकसंख्येची घनता कमी असलेले राज्य कोणते? केरळ राज्याच्या लोकसंख्येची घनता किती आहे?
गंगेच्या खोऱ्यातील जास्त लोकसंख्या घनतेची कोणतीही 2 राज्य सांगा. चौथा प्रश्न, भारताच्या उत्तरेकडील कमी लोकसंख्या घनतेचे राज्य सांगा. पूर्व किनारपट्टीवरील जास्त लोकसंख्या घनतेचे एक राज्य सांगा. आणि 6वा प्रश्न आहे, वायव्येकडील मध्यम लोकसंख्या घनतेचे राज्य सांगा. या 6 उपप्रश्नांची उत्तरे पुढे दिलेली आहेत, ती आता आपण पाहूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहा, अरुणाचल प्रदेश. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, केरळ राज्याची लोकसंख्येची घनता 500 पेक्षा अधिक आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, गंगेच्या खोऱ्यातील जास्त लोकसंख्या घनतेची 2 राज्ये उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार ही आहेत. चौथ्या प्रश्नाचं उत्तर, भारताच्या उत्तरेकडील विरळ लोकसंख्या घनतेचे एक राज्य जम्मू आणि काश्मीर हे आहे. 5व्या प्रश्नाचं उत्तर, पूर्व किनारपट्टीवरील जास्त लोकसंख्या घनतेचे एक राज्य पश्चिम बंगाल किंवा तमिळनाडू हे आहे. 6व्या प्रश्नाचं उत्तर, वायव्येकडील मध्यम घनतेचे राज्य राजस्थान हे आहे. प्रश्न क्रमांक 5, भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्यातील पहिलं पहा, कारण क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते. दुसरं, साओ पावलो येथे मानवी वस्ती केंद्रित झालेली आढळते. तिसरा प्रश्न, भारतात पानझडी वने आढळतात. चौथा प्रश्न, भारतात लोहमार्गाने वाहतूक मोठ्या प्रमाणात केली आहे. आता या प्रश्नांची उत्तरे पहा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, मुद्दे दिलेले आहेत, व्यवस्थित वाचन करा आणि त्याचं एक एक वाक्य स्पष्टीकरण लिहा. दुसऱ्याही प्रश्नाचे मुद्दे दिलेले आहेत, अनुकूल हवामान, सुपीक जमीन, संसाधनाची उपलब्धता, कॉफी उत्पादनाचे केंद्र, कृषी व उद्योगांची भरभराट. तिसऱ्या आणि चौथ्याही प्रश्नांची उत्तरांची मुद्देसूद मांडणी केलेली आहे, ती व्यवस्थित पहा आणि त्याप्रमाणे स्पष्टीकरण लिहून उत्तर लिहा. आता पुढे आपण प्रश्न क्रमांक 6 पाहूया. त्यातील अ, खाली दिलेल्या माहितीच्या आधारे जोडस्तंभालेख तयार करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. भारत व ब्राझीलचे सरासरी आयुर्मान दिलेलं आहे. 1990, 2000, 2010, 2016 वर्ष दिलेले आहेत. त्यावर 3 उपप्रश्न विचारलेले आहेत. 2010 साली भारताचे सरासरी आयुर्मान किती वर्षे आहे? दोन्ही देशांमधील सरासरी आयुर्मानातील वाढ कोणत्या दशकात समान आहे? दोन्ही देशांच्या सरासरी आयुर्मानाबाबत आलेखाच्या वाचनानंतर काय निष्कर्ष काढाल? 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. आता आपण जोडस्तंभालेख पाहू. सूची लिहिलेली आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 वाय अक्षावरती दाखवलेलं आहे. वर्ष एक्स अक्षावरती दाखवलेलं आहे. भारत डार्कमध्ये, ब्राझील फेंटमध्ये दाखवलेला आहे. व्यवस्थित पहा जोडस्तंभालेख आणि त्यावर आधारित 3 उपप्रश्न पहा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे 67. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे 1990 ते 2000 आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, या कालावधीत ब्राझीलचे सरासरी आयुर्मान भारतापेक्षा अधिक आहे. ब्राझील तसेच भारताचे सरासरी आयुर्मान वाढत आहे. वैद्यकीय क्षेत्रात होणारी प्रगती आणि राहणीमानातील सुधारणा याला कारणीभूत आहे. किंवा या प्रश्नाला प्रश्न क्रमांक 6आ, खालील आलेखाचे वाचन करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. दोन्हीपैकी एकच प्रश्न सोडवायचा आहे, वरती दिलेला किंवा हा. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 6 प्रश्न पहा. भारताचे कमाल व किमान तापमान सांगा. भारत व ब्राझील पर्जन्याच्या काळामध्ये तुम्हाला कोणता फरक आढळतो? ब्राझीलमध्ये कोणत्या महिन्यात कमी पर्जन्यमान होते? भारतामध्ये कोणत्या महिन्यात जास्त पर्जन्यमान होते? भारतामध्ये कोणत्या महिन्यात कमी पर्जन्यमान होते? आणि 6वा प्रश्न, ब्राझीलमध्ये कोणत्या महिन्यात जास्त तापमान आहे? या दिलेल्या 6 प्रश्नांची उत्तरे पुढे दिलेली आहेत. प्रश्न व्यवस्थित वाचन करा. आता आपण उत्तरे पाहूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कमाल तापमान 35°C आहे, किमान तापमान 15°C आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, भारताचा पर्जन्यमान काळ मे ते ऑक्टोबर असा आहे, त्याच्या उलट ब्राझीलचा पर्जन्यमान काळ नोव्हेंबर ते एप्रिल असा आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर ऑगस्ट. चौथ्या प्रश्नाचंही उत्तर ऑगस्ट. 5व्या प्रश्नाचं उत्तर जानेवारी आणि 6व्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा जानेवारी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 पहा. सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2. 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्यातील पहिला,
क्षेत्रभेटीमुळे कोणत्या भौगोलिक ज्ञानात वाढ होते ते सोदाहरण स्पष्ट करा. दुसरा प्रश्न, ब्राझीलच्या तापमानात ऋतूनुसार विविधता आढळते, स्पष्ट करा. तिसरा प्रश्न, भारतात लोकसंख्या वाढीचा दर कमी होत आहे तरी लोकसंख्या वाढत आहे, स्पष्ट करा. चौथा प्रश्न, भारतीय वन्य प्राण्यांचे संरक्षण व वनसंवर्धनासाठी उपाययोजना सांगा. दिलेल्या 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 उपप्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. उत्तरे लिहित असताना मुद्दे लिहायचे आहेत आणि त्यांचे स्पष्टीकरण सुद्धा लिहायचं आहे, कारण की हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. आता या प्रश्नांची आपण उत्तरे पाहूया. 4ही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत, त्यापैकी कोणतेही 2 परीक्षेमध्ये प्रश्न सोडवा. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर, मुद्दे पहा आणि त्यांचं विद्यार्थ्यांनी स्पष्टीकरण सुद्धा लिहायचं आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नाचेही मुद्दे पुढे दिलेले आहेत. व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अशा प्रकारे आपण इयत्ता 10वीची भूगोल विषयाची बोर्डाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा.